मित्रांनो, स्वतःला फक्त चांगले नाही तर सर्वोत्तम बनवा, जेणेकरून लोक तुमच्याकडे बघून तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतील. नमस्कार मित्रांनो, ज्योतिष केंद्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा जय शनिदेव नक्की लिहा. मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलेच असेल. केतू आणि शुक्र दोन्ही मिळून यशाची द्वारे उघडत आहेत. सर्व राशींसाठी ही द्वारे 25 जानेवारीपासून उघडली गेली आहेत. कारण केतूने शुक्राच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणात गोचर म्हणजेच भ्रमण सुरू केले आहे. आता केतूला शुक्राची साथ मिळत आहे. या आनंदाच्या बातमीसाठी व्हिडिओला लगेच लाईक करा, कमेंटमध्ये हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केतू म्हणजे काय? केतू हे अध्यात्माचे कारक आहेत, मोक्षाचे कारक आहेत. शास्त्रज्ञ, संशोधक, वैद्यकीय क्षेत्र ही सर्व कामे केतूंशिवाय शक्य नाहीत. केतू जेव्हा देतात ना, तेव्हा रंकाचा राजा बनवतात, आकाशात चढवतात. पण जेव्हा ते काढून घेतात तेव्हा कातडीही सोलून काढतात, मानसिक त्रास देतात, टेन्शन देतात, डिप्रेशन देतात. इतकेच काय तर आत्महत्येची वेळसुद्धा येते. अशा मौल्यवान माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर अद्याप केले नसेल तर. तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवाचे नाव आवर्जून लिहा. आणि दुसरीकडे जेव्हा शुक्राची साथ मिळते. शुक्र म्हणजे काय? शुक्र हे विलासतेचे कारक आहेत. धन, दौलत, वैभव, ऐश्वर्य हे सर्व काही शुक्र देतात. माहिती आवडत असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाबा. आता कुंभ राशीच्या लोकांसाठी हे कसे असणार आहे? कारण कुंभ राशीवर शनीच्या 7.5चा तिसरा टप्पाही सुरू आहे. पण आता कुंभ राशीचे लोक 7.5 विसरून जातील. केतू तुम्हाला भेटवस्तू देण्यासाठी आले आहेत. 25 जानेवारी 2026 पासून वर्षातील पहिली भेट कुंभ राशीच्या जातकांना मिळणार आहे. तुम्ही आता आनंदी व्हा, तुम्हाला खूप काही मिळणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा. आता कुंभ राशी म्हणजे काय? कुंभ राशीचे जातक मोठे आकर्षक असतात, बुद्धिमान असतात. याचे स्वामी शनी आहेत. शनी म्हणजे कर्माचे दाते, ज्ञानाचे कारक. हे लोक मेंढ्यांसारखे कुणाच्या मागे चालत नाहीत. हे स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात. कर्मावर विश्वास ठेवतात, मेहनतीवर विश्वास ठेवतात. पण हे थोडे लाजाळू असतात. जिथे लोकांचा समूह असतो तिथे बोलताना थोडी लाज वाटते, संकोच वाटतो. आपल्या कामात कोणाची ढवळाढवळ यांना सहन होत नाही. हे नेहमी पुढे चालतात आणि शेवटपर्यंत लढतात. नवनवीन अपडेट्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करत रहा. हे गोचर आहे, लक्ष द्या. केतू तुमच्या 7व्या स्थानात गोचर करत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून ते तिथेच आहेत आणि आता पूर्ण 1 वर्ष डिसेंबरपर्यंत सिंह राशीतच राहतील. शत्रूच्या राशीत गोचर करत असल्यामुळे गेल्या 6 महिन्यात काय झाले? केतू विलग करतात. वैवाहिक संबंधात समस्या, लग्नात अडथळे, व्यवसायात नुकसान आणि डिप्रेशन आले असेल. मेहनत करूनही काही मिळत नव्हते. तुमची साथ आम्हाला हवी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आता लक्ष द्या. 25 जानेवारीपासून केतूचे शुक्राच्या नक्षत्रात भ्रमण सुरू झाले आहे. आता शुक्र साथ देतील. पती पत्नीचे संबंध सुधारतील, फिरायला जाल, गिफ्ट्स मिळतील. व्यवसायात आणि उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. केतूच्या 3 दृष्टी. 1. 5वी दृष्टी. सर्व इच्छा आणि मालमत्तेची स्वप्ने पूर्ण होतील. 2. 7वी दृष्टी. डिप्रेशन दूर होऊन चेहऱ्यावर तेज येईल. 3. 9वी दृष्टी. मेहनत फळाला येईल, भावंडांशी संबंध सुधारतील. तुमचे नशीब चमकणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवा. उपाय आणि समारोप. शुक्र तुमच्या भाग्याचा स्वामी आहे, त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. वडिलांची कामे पूर्ण होतील आणि घरात सुख समृद्धी येईल. उपाय. 1. शनी बीज मंत्राचा जप करा. 2. गरिबांना आणि पक्ष्यांना मदत करा. 3. ब्लँकेट आणि चहाचे दान करा. 4. शुक्राचा बीज मंत्र. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः
जप करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा हर हर महादेव नक्की लिहा.